नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 मधील 8व्या टॉपिकबद्दल आपण माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कृषीशी निगडीत आपण माहिती घेत होतो. त्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन, त्यानंतर व्हाईट रिव्होल्यूशन, ब्ल्यू रिव्होल्यूशन याविषयी माहिती घेतली. आजच्या तासाला आपण फर्टिलायझर्स या पॉईंटबद्दल माहिती घेणार आहोत. आजच्या तासाला आपण फर्टिलायझर्स याबद्दल माहिती पाहणार आहोत. फर्टिलायझर हा शब्द आपल्याला परिचित आहे, आपल्याला नक्की माहित आहे. ज्याला आपण मराठीमध्ये खते असं म्हणतो. आपण ज्याप्रमाणे आपल्या वाढीसाठी, वृद्धीसाठी अन्नाची आवश्यकता आहे, पोषण तत्वांची आवश्यकता आहे, तसं जी आपण शेतामध्ये पिकं घेतो किंवा धान्य घेतो त्यांना सुद्धा वेगळ्या काही एक्स्ट्रा न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते की ज्यामध्ये NPK, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस यांची आवश्यकता असते. तर याविषयीची माहिती आपण या पॉईंटमधून घेणार आहोत. बघूयात एक एक पॉईंट आपण. फर्टिलायझर्स. 2 टाइप्स ऑफ द फर्टिलायझर्स आर यूज्ड इन ॲग्रिकल्चर. खरं तर शेतीमध्ये 2 प्रकारची खतं वापरली जातात, याचीही आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये जैविक खते आणि रासायनिक खते यांचा समावेश होतो. जैविक खतं जी आहेत ती नैसर्गिक पद्धतीची असतात, ती हानी पोहोचवत नाहीत पिकांना किंवा जमिनीला. रासायनिक खतं जी आहेत ती खूप तीव्र असतात, त्यामध्ये केमिकलचा अंतर्भाव असल्यामुळं त्यापासून मिळणारं पीक हे जास्त असतं, परंतु काही अपायकारक गोष्टी किंवा त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होऊ शकतात. म्हणून सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की ऑर्गॅनिक फार्मिंगवरती जास्त भर दिला जात आहे. So 2 types of the fertilizers are used in agriculture. One of those is a organic manure and the second one or other is the chemical fertilizers. म्हणजे फर्टिलायझर मध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर, ज्याला सेंद्रिय खते असं आपण म्हणतो किंवा जैविक खत असं म्हणतो, आणि दुसरी जी आहे ते केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल इम्प्रूव्ज विथ द सॉइल कॉन्झर्वेशन ड्यू टू यूज ऑफ मॅन्युअर्स. जर आपण खतांचा वापर केला तर साधारणतः मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि साहजिकच ते पिकासाठी खूप फायदेशीर आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ होते. अपर लेअर ऑफ द सॉइल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू द ह्युमस फॉर्मेशन. मातीचा जो वरचा थर आहे किंवा पृष्ठभागावरचा जो थर आहे तो जो आहे तो कुथित मृदेमुळे तयार होतो. ह्युमस फॉर्मेशन. ह्युमस याचा अर्थ कुथित मृदा. म्हणजे पालापाचोळा असेल किंवा इतर काही घटक असतील, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील, ऑर्गॅनिक मटेरियल असेल, तर ते वरच्या भागामध्ये साठलं जातं आणि साहजिकच त्यामुळं हे असा शेतीला पूरक किंवा पिकांसाठी पूरक हा पृष्ठभाग तयार होतो. व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक NPK कॅन बी अवेलेबल टू क्रॉप ड्यू टू द अर्थवर्म्स अँड फंगाय. मी सुरुवातीला बोललो की वनस्पतींच्या दृष्टीनं किंवा पिकांच्या दृष्टीनं काही इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये या 3 घटकांचा किंवा एलिमेंटचा अतिशय महत्वाचा रोल आहे. त्यामध्ये N म्हणजे नायट्रोजन, P फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅशियम. म्हणजे सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे अत्यंत महत्वाचे आवश्यक असणारे घटक आहेत आणि ह्यांची उपलब्धता जमिनीमध्ये अर्थवर्म आणि फंगाय म्हणजे गांडूळ आणि फंगाय म्हणजे बुरशी यांच्यामुळे होत असते. In soil-less farming, that is the hydroponics, liquid chemical fertilizers are used. सध्या आणखीन एक कन्सेप्ट येतोय तो म्हणजे सॉइल लेस फार्मिंग, ज्याला हायड्रोपोनिक्स असं म्हणतात आणि ज्याच्यामध्ये लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स वापरतात. मराठीमध्ये त्याला माती विना शेती असं म्हणतात. म्हणजे मातीचा उपयोग न करता आपण शेती करू शकतो आणि याच्यासाठी जी टर्म वापरली जाते ते म्हणजे हायड्रोपोनिक्स. आता हायड्रोपोनिक्स मध्ये नेमकं काय केलं जातं तर लिक्विड केमिकल फर्टिलायझर्सचा उपयोग केला जातो. However, there are more harmful effects of a liberal use of a chemical fertilizers. हा एक अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. सध्या आपल्याला माहित आहे की केमिकल फर्टिलायझरचा वापर केल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण उत्पन्न घेऊ शकतो, परंतु याचा जर वापर लिबरल केला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला गेला, अनियंत्रित प्रमाणावरती जर वापर केला गेला तर त्यामुळं ते हानिकारक होतं किंवा जमिनीच्या दृष्टीनं, पिकांच्या दृष्टीनं ते अपायकारक आहे. इट इन्क्लूड डिक्रीज इन फर्टिलिटी ऑफ अ सॉइल. सगळ्यात महत्वाचा तोटा जो होतो तो म्हणजे जमिनीची फर्टिलिटी जी आहे ती कमी होते. म्हणजे जमिनीमध्ये मधून जे पीक मिळण्याची जी उत्पादन क्षमता आहे ती घटते. याचा अर्थ रासायनिक खतांचा वापर हा खूप मर्यादित केला पाहिजे.
इथं बाजूला काही फोटोग्राफ्स दिसतात पहा, काही खतांचा किंवा कीटकनाशकांचा उल्लेख किंवा त्याचं डेमॉन्स्ट्रेशन म्हणून काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत. तुम्ही हे पाहिले असतील, एकदा व्यवस्थित बघा. सो दीज आर द फर्टिलायझर्स ॲज वेल ॲज द इन्सेक्टिसाइड्स. Then we proceed to the next point, that is the insecticides. Insecticide, इन्सेक्ट आपल्याला माहिती आहे कीटक, आणि इन्सेक्टिसाइड्स म्हणजे त्याला मारणारे, कीडनाशक करणारे, कीडनाशक किंवा कीटकनाशक असं म्हणतो. इथं बाजूला फोटोग्राफ दिला पहा, ही बॉटल आहे, याच्यामध्ये असे इन्सेक्टिसाइड मिळतात किंवा काही वेळेला पावडर फॉर्म मध्ये मिळतात. यांची धुराळणी किंवा फवारणी जर पिकांवर केली तर ते कीड मारली जाते, की जे कीटक पीक किंवा पिकामध्ये असणार जे धान्य असेल ते खातात आणि त्यामुळे आपलं उत्पन्न कमी होतं. हे कीटक मारण्यासाठी आपण हे इन्सेक्टिसाइड वापरतो. खरं तर हे इन्सेक्टिसाइड ज्यावेळेला आपण झाडावरती फवारतो त्यावेळेला ते नुसतेच कीटक मारले जातात असं नाही, तर त्याचा काही अंश प्लांटमध्ये उतरतो आणि असे जर वनस्पती किंवा फळं असतील, त्यांचे बिया असतील, जर त्या खाण्यात आल्या तर प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या शरीरामध्ये घुसतात आणि ही जे विष आहे याचं प्रमाण हे फैलावत जातं किंवा पसरवत जातं. त्यामुळे ही घातक आहेत, त्यांचा वापर जपून करणं हे अत्यंत आवश्यक आहे. Though the natural immunity of the plant can prevent the infections, the use of the insecticide is not under the control. पहा, निसर्गतः प्लांटमध्ये रोग होणार नाही अशी क्षमता असते, ज्याला आपण प्रतिकारक क्षमता म्हणतो. मग त्याला रोग होणार नाही, पण असं असून सुद्धा काही वेळेला कीड पडते किंवा रोग या पिकांवर येतात, तर अशा वेळेला हे इन्सेक्टिसाइड जे आहे ते फवारले जातात, पेस्टिसाइड जे आहे ते फवारले जातात. पण त्यांचा जर अनिर्बंध वापर झाला, खूप मोठ्या प्रमाणावर वापर झाला, तर त्यामुळं अपाय होतो. Irrespective of the natural friends of farmers like frog and insectivorous birds, pesticides are used on large scale for increase in yield. पहा, आपण असं म्हणतो की शेतकऱ्यांचे जे मित्र आहेत, उदाहरणार्थ फ्रॉग आहेत, बेडूक आहेत किंवा इन्सेक्टिव्हरस बर्ड्स आहेत. म्हणजे बेडूक हे कीटक खातात, त्यानंतर पक्षी सुद्धा कीटकांना खातात आणि साहजिकच जे धान्याचं नासाडी होणार आहे ती वाचवली जाते. असं असून सुद्धा बऱ्याच वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती या पेस्टिसाइडचा उपयोग हा शेतामध्ये केला जातो. उद्देश काय, तर उत्पन्न वाढवा हा. सो पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट अ टाइप ऑफ अ पॉइझन. पहा, ज्याला आपण पेस्टिसाइड किंवा कीटकनाशक, कीडनाशक असं म्हणतोय, खरं तर हे विष आहे. आपण असं म्हणतो की ते अतिशय अल्प किंवा सौम्य स्वरूपाचं विष आहे, त्याचा आपल्याला अपाय होत नाही वगैरे वगैरे, परंतु असं नाहीये. जरी अल्प प्रमाणात किंवा सौम्य असलं तर त्याची मात्राही साठत जाते आणि ते अपायकारक असतं. सो धिस पॉइझन एंटर द फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन ऑकर्स. हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आपण नीट समजून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं बघा इथं, हे जे कीटकनाशक किंवा कीडनाशक फवारली जातात, यांच्या फवारणीमुळं हळूहळू ते पाण्यामध्ये मिसळतात, पाण्याबरोबर ते वनस्पतींच्या शरीरात जातात, त्यामुळे त्याच्यातल्या पानामध्ये, फळामध्ये किंवा त्या शरीरामध्ये प्लांटचे ते उतरतात आणि अशी फळं, भाज्या जर आपल्या खाण्यात आल्या तर पूर्ण बायोमॅग्निफिकेशन त्याचं होतं. बायोमॅग्निफिकेशन याचा अर्थ जैव त्याच्यामध्ये इन्क्रीज किंवा वाढ होत जाते. हळूहळू करून हे विष जे आहे त्याचं जे प्रमाण आहे शरीरातलं वाढायला लागतं आणि पूर्ण जे फूड वेब आहे, म्हणजे अन्न जाळ आहे, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जे पाण्यामध्ये विष मिसळलं गेलं, पाण्यामार्फत कीटकांमध्ये, कीटकांकडून मास्यांकडं, मास्यांकडून माणसांकडं, असं करत पूर्ण जीवसृष्टीला हे बाधक ठरत आहे. व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक डीडीटी, देन मॅलेथिऑन, देन क्लोरोपायरोफॉस एक्सेट्रा हॅव बीन प्रूव्ड टू बी डेंजरस. काही कीडनाशक किंवा कीटकनाशकांची नावं दिलेली पहा. यामध्ये डीडीटी हे एक प्रामुख्याने नाव आहे, त्याच्याशिवाय मॅलेथिऑन आणि क्लोरोपायरोफॉस. तर ही जी कीटकनाशक कीडनाशक आहेत ही खूप घातक आहेत किंवा पॉयझनस आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून ही धोकादायक म्हणून ठरवलेली आहेत. हॅव बीन प्रूव्ड टू बी डेंजरस म्हणजे ही धोकादायक आहेत असं त्याच्यामध्ये घोषित केलंय आणि त्यावरती बंदी पण आणलेली आहे. तुम्ही पाहताय पहा, इथं ज्या वेळेला आपण कीटकनाशक कीडनाशक पाहतो त्यावेळेला त्याच्या बॉटलवरती इथं हे पॉइझन किंवा घातक आहे असं मार्क केलेलं असतो किंवा या बॅगवरती सुद्धा क्रॉस मार्क दिसतंय, हे अपायकारक आहे, त्याचं इंडिकेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे जैविक शेती ज्याला म्हटलं जातं आणि संकल्पना सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. म्हणजे आता आपण जी चर्चा केली की रासायनिक खतांचा वापर करण्यामुळं किंवा कीटकनाशक कीडनाशक वापरण्यामुळं
सृष्टीमध्ये किंवा सजीव सृष्टीमध्ये हे विष पसरलं जात आहे, हे सगळं टाळण्यासाठी, त्यापासून होणारे जे साईड इफेक्ट आहेत हे टाळण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग केलं जात आहे. म्हणजे सेंद्रिय शेती केली जाते की ज्यामध्ये गांडूळ शेतीचा उपयोग केला जाईल किंवा गांडुळांचा उपयोग शेतामध्ये केला जाईल. एकूण काय की रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि ज्या नैसर्गिक व्हरायटी आहेत, प्लांट स्पेसीज आहेत, त्यांचा लागवडीसाठी उपयोग करणं यामध्ये याचा समावेश होतो. Nowadays, organic farming and organic product have become buzzwords. म्हणजे आता अगदी बोलीभाषेतील हे शब्द झालेले आहेत पहा. ऑर्गॅनिक फार्मिंग. आपण बाजारातून काही वस्तू आणताना सुद्धा सांगतो पहा, अगदी गुळ आणायचं असेल तर ऑर्गॅनिक गुळ आहे का, सेंद्रिय गुळ आहे का असं विचारतो आपण. म्हणजे सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय शेतीतील वस्तू हे अगदी कॉमन वर्ड झालेले आहेत. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आर बिंग अवेलेबल अँड डिमांड फॉर देम इज एव्हर इन्क्रीजिंग. तर सद्यस्थितीला या ऑर्गॅनिक प्रॉडक्टची डिमांड जी आहे ती वाढत चाललेली आहे. म्हणजे लोकांमध्ये जागृती पण झालेली आहे आणि त्याबरोबर त्याची डिमांड पण वाढत आहे. सध्या आपण जो भाग चर्चा करतो याच्याशी रिलेटेड काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत बघा. इथं बाजूला ऑइल केक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना जे शहरी भागामध्ये आहेत हा शब्द पण कधी ऐकण्यात नाहीये. ऑइल केक, ज्याला मराठीमध्ये पेंड असं आपण म्हणतो. आपल्याला जे केक माहित आहेत ते फक्त हॅपी बर्थडेचे केक माहित आहेत, तर त्याचा याचा इथं काही डायरेक्ट संबंध नाहीये. हे ऑइल केक म्हणजे पेंड असं म्हणतात. म्हणजे शेंगदाण्यापासून, सरकीपासून किंवा सूर्यफुलापासून जे तेल काढलं जातं त्यावेळेला त्या बिया चेंगरल्या जातात मशीनमध्ये आणि त्यानंतर त्यातला ऑइलचा, तेलाचा भाग निघाल्यानंतर जो जाड घट्ट चोथा उरतो तो एकदम कॉम्पॅक्ट होतो प्रेस झाल्यामुळं आणि त्याच्या पापड्या किंवा तुकडे तयार होतात, तर त्यालाच ऑइल केक म्हणतात. इथं जे दिसतंय ते, याचा उपयोग जनावरांना खाद्य म्हणून केला जातो. याला पेंड असं पण म्हणतात. तुम्ही नक्की ऐकलं असेल. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स हॅव बीन युज्ड ऑन अ लार्ज स्केल. मी आता बोललो तुम्हाला की रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा हा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातोय. These poisonous chemicals reach the human body through food and water and their adverse harmful effects on the human and environment become apparent. पहा, जर समजा रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा किंवा कीडनाशकांचा वापर आपण थांबवला नाही किंवा त्याच्यावर नियंत्रण आणलं नाही तर त्याचा परिणाम म्हणून ही सगळी विषद्रव्य पाण्यामार्फत, अन्नामार्फत माणसापर्यंत पोहोचत आहेत आणि एकूणच काय की पर्यावरणाला त्याच्यामुळं धोका पोहोचतोय. इथं आणखीन एक फोटोग्राफ दिलाय पहा. व्हर्मी कल्चर. काय दिसतं याच्यामध्ये, तर पर्पजली काही ठिकाणी गांडुळांचे जी पिल्लं असतील किंवा ककून्स जे असतात ते सोडले जातात आणि त्या गांडुळांची मातीमध्ये वाढ केली जाते. हे गांडुळं जे आहेत त्यांचा अन्न किंवा आहार म्हणजे माती खाणं. माती जी आहे ती गांडुळं खातात, त्याच्यामधील घटक ते शोषून घेतात आणि परत विष्ठेवाटे माती बाहेर टाकतात. परंतु ही जी माती आहे किंवा माती खाणाने टाकणं यामुळे माती भुसभुशीत होते, त्याच्यामध्ये घटक द्रव्यांची इम्प्रूव्हमेंट होते आणि पिकांसाठी अतिशय छान असते. म्हणून अशी गांडुळांची पैदास करणं आणि ज्या मातीमध्ये ती केलेली आहे ती मातीच उपयोगात आणली जाते, त्याला गांडूळ शेती असं म्हणतात किंवा व्हर्मी कॉम्पोस्ट, गांडूळ खत असं म्हणता येईल आपल्याला, ते वापरासाठी उपलब्ध असतं किंवा बाजारामध्ये मिळतं. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स हॅव बीन युज्ड ऑन लार्ज स्केल. आता आपण पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूयात. व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक सॉइल फर्टिलिटी अँड पेस्ट इन्फेस्टेशन हॅव बीन बिकम सिरियस. पहा, जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे आणि आपण जे तणनाशक, जंतुनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करतोय त्यामुळे ही समस्या गंभीर बनत चाललेली आहे. So as to overcome these problems, farmers are opting for organic farming. म्हणून या रासायनिक खतांचा वापर जर हानिकारक असेल मानवाच्या दृष्टीनं, मातीच्या दृष्टीनं, पिकाच्या दृष्टीनं, तर ह्याला एक बेस्ट सोल्युशन म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ज्याला सेंद्रिय शेती असं आपण म्हणतो. मग आता याच्यामध्ये कशा कशा समावेश आहे. इट इन्क्लुड्स द कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर्स. पहा, कम्प्लीट बॅन आणायचं केमिकल फर्टिलायझर्स वरती. म्हणजे काय, तर रासायनिक खतांवरती कंपल्सरी निर्बंध घालायचे. बॅन म्हणजे बंदी आणायची. अँड पेस्टिसाइड्स, त्याचबरोबर पेस्टिसाइड वरती अँड यूज ऑफ अ लोकल स्टर्डी व्हरायटीज, आणि ज्या देशी जाती आहेत वनस्पतींच्या तर त्यांची लागवड करणं आणि त्यांच्यापासून उत्पन्न मिळवणं हे प्राधान्याने केलं जातं. अँड देअर बाय मेंटेनिंग द नॅचरल बॅलन्स. साहजिकच खतांचा, रासायनिक खतांचा वापर टाळणं, कीडनाशकांचा वापर टाळणं आणि त्याचबरोबर ज्या देशी जाती आहेत वनस्पतींच्या
की ज्या स्टर्डी आहेत, खूप भक्कम आहेत, चांगल्या तग धरून राहणार आहेत, त्यांचा वापर करणं हे अत्यंत प्राधान्यानं केलं जात आहे. डेफिनेटली दिस इज अ वेलकम डिसिजन. साहजिकच ह्या पद्धतीचा अवलंब करणं हे अतिशय स्वागतार्ह असं निर्णय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर इथं बाजूला आपल्याला एक फोटोग्राफ दिसतोय पहा, त्याच्या खाली लेबल आहे ॲपिकल्चर. ॲपिकल्चर याचा अर्थ होतो मधुमक्षिका पालन. शेतीला अतिशय छान असा पूरक जोडधंदा म्हणजे मधुमक्षिका पालन. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की बऱ्याच ठिकाणी मधमाशा जे आहे ते मधमाशाचं पोळं तयार करतात आणि त्यामध्ये मध जमा करतात. आपल्या गरजेनुसार आपण हा मध मिळवण्यासाठी काही काय म्हणू आपण जुन्या पद्धती वापरतो, क्रूड मेथड वापरतो. जाळ करून किंवा तिथं आग लावून त्या माशा जाळणं, त्या पळवून लावणं, मग ते तोडून त्या मधमाशामधून पोळं तोडणं आणि मध गोळा करणं असं करतो. खरं तर हे खूप हानिकारक आहे. मध आपल्याला मिळवायचं आहे, पण सिस्टमॅटिकली जर तो मिळवला तर त्यामध्ये माशा मरणार नाहीत आणि अतिशय उत्तम प्रतीनं आपण मध मिळवू शकू. आणि त्यासाठी नेमकं काय टेक्निक वापरलं पाहिजे, तर मधुमक्षिका म्हणजे मधमाशा पाळायच्या. आता हे कन्सेप्ट पुढे आलं, त्याला आपण ॲपिकल्चर असं म्हणतो. आता मधमाशा पाळायचं म्हणजे गाई म्हशी पाळल्यासारखं किंवा गोठ्यात आपण बांधून नाही ठेवू शकणार. तर त्यासाठी नेमकी काय पद्धत आहे? त्यासाठी जे बॉक्सेस बनवले जातात, विशिष्ट प्रकारची लाकडाची खोकी, मध्ये पार्टिशन असतात. सध्या फोटोग्राफमध्ये इथं तुम्हाला दिसतंय पहा, हा जो वुडन बॉक्स आहे, लाकडी बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये फ्रेम आहेत अशा उभ्या आत ठेवलेल्या. या फ्रेमला सुरुवातीला वॅक्स, ज्याला आपण मेण म्हणतो ना, मधमाशाच्या पोळ्यामध्ये जास्त ते लावलं जातं. आणि अशा पेट्या जिथं फुलं बागा आहेत किंवा शेती आहे तिथे ठेवल्या जातात. याला विशिष्ट जो वास आहे त्यामुळं मधमाशा येतात आणि तो मध इथं जमा करायला लागतात. आणि ज्या वेळेला पूर्ण मध साठला जाईल त्यावेळेला विशिष्ट पद्धतीने किंवा प्रोसेसिंगने मध आपल्याला मिळवून किंवा काढून घेता येतो आणि परत त्या मधमाशा न मरता ॲज इट इज ती प्रोसेस आपण सतत चालू ठेवू शकतो. ॲपिकल्चर हा पॉइंट आपण बघतोय. ॲपिकल्चर म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला आता, मधुमक्षिका पालन. यू मस्ट हॅव सीन द बी हिव. मधमाशांचं पोळं आपण नक्की पाहिलं असेल. हिव म्हणजे पोळे आणि बी हिव म्हणजे मधमाशांचं पोळं. Worst method of harvesting or collecting the honey from these hives is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hive into pieces. पहा, आतापर्यंत जी आपण पद्धत वापरतोय ही अतिशय चुकीची किंवा जुनी परंपरागत पद्धत आहे की ज्यामध्ये मध काढण्यासाठी, हार्वेस्टिंग म्हणजे मध गोळा करणे, याच्यासाठी काय करतो आपण, हॉनी बीज, हिव्ज ड्रिव्हिंग अवे द बीज म्हणजे तिथल्या मधमाशा पळवून लावतो. कसं, एकतर धूर निर्माण करतो किंवा बऱ्याच वेळेला आग लावले जाते. टेंभा पेटवणं म्हणतो ना, कापड जे असतात ते काठीला गुंडाळतात आणि त्याला आग लावून असे टेंबे पेटवतात आणि त्या माशा जाळून धुरानं पळवून लावतात आणि त्या पोळ्याचे तुकडे करून मध गोळा केला जातो. दिस मेथड कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ अ हिव अँड लार्ज स्केल डेथ ऑफ अ बीज. या पद्धतीमध्ये त्या मधमाशीच्या पोळ्याचं पण नुकसान होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती लार्ज स्केलवरती मधमाशा ह्या मारल्या जातात. However, it is easy to collect the honey without destroying the hive and the bees if artificial bee boxes are used. पहा, म्हणजे हे जर सगळं आपल्याला टाळायचं असेल, मधमाशा मारायच्या नाहीयेत किंवा मधमाशाचं पोळं डॅमेज करायचं नाही, पण मध मिळवायचंय, तर यासाठी आपण ॲपिकल्चर टेक्निकचा उपयोग करू शकतो. खरं तर हे जे टेक्निक आहे ॲपिकल्चरचं, आपल्या पुस्तकात खूप मर्यादित माहिती दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही युट्यूबवरती जरा सर्च करा, ॲपिकल्चर प्रोसेस म्हटल्यानंतर आपल्याला खूप डिटेल त्याविषयीची माहिती नक्की पाहायला मिळेल आणि समजायला सोपं जाईल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊयात, कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. औषधी वनस्पतींची लागवड करणे. आपल्याला माहिती आहे आपला भारत देश हा अतिशय समृद्ध देश आहे. अनेक प्रकारची उत्पादनाच्या बाबतीत आपण अग्रेसर आहोत आणि त्यातलं एक महत्वाचा घटक म्हणजे औषधी वनस्पती. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्याकडे आहेत. वेगवेगळे रोग त्याच्यावरती दिले जाणारे त्या वनस्पतीचे भाग याविषयीची माहिती आपण मिळवणं अपेक्षित आहे. अगदी नमुन्यादाखल काही इथं प्रायमरी इन्फॉर्मेशन दिली, आपण बघूयात. इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ अ ग्रेट बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे, आपल्याकडे खूप जैवविविधता आहे. इंडियन सिटीजन्स हॅव एस्टॅब्लिश्ड द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. म्हणजे भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लोक आणि निसर्ग याच्यामध्ये अतिशय छान असं नातं आहे. वी हॅव अ ग्रेट ट्रॅडिशन ऑफ आयुर्वेदा अँड क्युअर द डिसीजेस विथ द हेल्प ऑफ अ नॅचरल सोर्सेस.
आपल्याकडे एक औषधशास्त्र आहे किंवा विभाग आहे, त्याला आपण काय म्हणतो, आयुर्वेद. तर या आयुर्वेदामध्ये खास करून आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी वनस्पतींचा उपयोग केला जातो. म्हणजे प्लांटचे वेगवेगळे प्रॉडक्ट, त्यामध्ये साल असेल, पानं असेल, फळं असतील, बिया असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मुळांचा उपयोग, त्यातलं सत्व वापरून, केमिकल प्रिन्सिपलचा उपयोग करून आजारातून मुक्ती मिळवून दिली जाते. या ठिकाणी काही फोटोग्राफ दिलेले आहेत, ते बघा. अडुळसा, व्हेसिका हे प्लांटचं नाव आहे, अँड मेलिया आझार्डिराटा. ॲडाथोडा व्हेसिका हे अडुळशा या झाडाचं नाव आहे. अडुळसा नाव तुम्ही ऐकलं असेल. खोकल्यावरती अतिशय गुणकारी ही औषधी आहे. या बाजूला जो फोटोग्राफ दिसतोय तो. आणि त्याच्यानंतर दुसरी जे इथे एक्झाम्पल दिलंय ते म्हणजे मेलिया आझार्डिराटा, म्हणजे आझार्डिराटा प्लांट, ज्याला आपण कडुनिंब असं म्हणतो. इथे लिंबोळ्या दिसतात पहा. तर याचाही औषधामध्ये उपयोग केला जातो. त्यानंतर ड्युरिंग द अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. हावेवर ड्यू टू द डिप्लिशन इन फॉरेस्ट एरिया मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर. पूर्वीच्या काळी आपल्या भारतामध्ये जंगलाचं प्रमाण, झाडाचं प्रमाण खूप जास्त होतं. त्यामुळे जंगलामधून या औषधी वनस्पती गोळा केल्या जायच्या, पण आज याची संख्या कमी होते आणि म्हणून हेन्स मेडिसिनल प्लांट्स आर बिंग कल्टिवेटेड. म्हणून आज ठरवून मेडिसिनल प्लांट्सची लागवड जी आहे ती केली जाते. म्हणजे बागेमध्ये असेल, काही विशिष्ट जागांमध्ये असेल किंवा घरामध्ये सुद्धा. ट्राय दिस म्हणून एक आपल्याला पॉइंट दिला पहा. ब्रिंग अ पॅकेट ऑफ बालगुट्टी फ्रॉम द आयुर्वेद शॉप. बाळगुट्टी म्हणून आपल्याला औषधाच्या दुकानात, आयुर्वेदिक औषधाच्या दुकानी पावडर मिळते पहा. त्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या अंश किंवा जो अर्क असेल तो असतो, तो लहान बाळासाठी दिला जातो. वेगवेगळ्या वनस्पतीचं कॉम्बिनेशन असतं, तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळवायला सांगितलेली आहे. ती माहिती तुम्ही नेटवरून मिळवा किंवा प्रत्यक्ष ते आणून त्याच्यामधून विश्लेषण करून बघू शकताय. त्यानंतर आणखीन एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे. मेक अ लिस्ट अँड डिस्कस विच फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज यू ऑब्झर्व इन युअर सराउंडिंग, व्हॉट इज देअर इफेक्ट. आपण ज्या परिसरामध्ये राहतोय तिथं काही फ्रूट इंडस्ट्रीज आहेत का, याचा सर्वे आपल्याला करायला सांगितलाय. म्हणजे फळाशी निगडीत असे काही व्यवसाय. आता एक्झॅक्टली आपण ज्या भागात राहतो त्यानुसार सर्वे करा, त्याचे आपल्याला काय फायदे होतात, कशा पद्धतीने उपयोग होतो याविषयी माहिती मिळवायची. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, फूड प्रोसेसिंग. या टॉपिक मधील हा शेवटचा पॉइंट आहे. फूड प्रोसेसिंग याचा अर्थ अन्न प्रक्रिया. वी आर डेली युझिंग व्हेरियस प्रॉडक्ट्स प्रिपेअर्ड फ्रॉम द फ्रुट्स. फळांपासून, म्हणजे आपण अन्न म्हणण्यापेक्षा फळांपासून विशेषतः कोणकोणते प्रॉडक्ट मिळवले जातात याविषयीची माहिती आपण पाहतोय. फ्रूट प्रोसेसिंग आहे शब्द. ऑल आर कन्झ्युमिंग द प्रॉडक्ट्स लाईक द चॉकलेट्स, ज्युसेस, जॅम्स अँड जेलीज. या फळांपासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये यादी काय काय दिली पहा. चॉकलेट, ज्युसेस, जॅम्स आणि जेलीज यांची निर्मिती होते. सो ऑल दीज प्रॉडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग ऑन फ्रुट्स. फळांवरती प्रक्रिया करून या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला मिळवले जातात किंवा आपण तयार करतो. फ्रुट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोड्यूस. पेरिशेबल याचा अर्थ नाशवंत. फळं जी आहेत ती नाशवंत आहेत, म्हणजे आपण आणून तशीच्या तशी साठवून जास्त दिवस ठेवू शकत नाही. पण जर समजा त्यांच्यावर आपण प्रक्रिया केली तर मग मात्र ती खूप दिवस टिकतात. इथं बाजूला काही फोटोग्राफ दिलेले बघा. मँगो प्रोसेसिंग युनिट. आंब्याचा रस काढण्याचं हे युनिट आहे, तो वेगळा केला जातोय आणि त्यापासून अशा वड्या बनवल्या जातात किंवा जॅम, जेली बनवले जातात. आपली जुनी पद्धत आहे, तुम्हाला माहित असेल पहा. विशिष्ट दिवसांमध्ये बाजारात कैऱ्या येतात, परंतु ही कैरी वर्षभर आपल्याला मिळत नाही, तर त्यापासून आपण लोणचं तयार करतो. तर हे लोणचं तयार करणं म्हणजे काय, तर त्या फळाची आपल्याला वर्षभर उपलब्धता राहावी या दृष्टीने केलेली ती प्रोसेसिंग आहे. याच पद्धतीनं आवळ्याच्या बाबतीत किंवा इतर फळांच्या बाबतीत आपण मुरंबा तयार करतो किंवा वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो. आवळा कॅन्डी आपल्याला माहित असेल, अशी आपण फळांपासूनची उत्पादनं बनवत असतो. फ्रुट्स आर पेरिशेबल. मी आता सांगितलं, फळं जी आहेत ती नाशवंत आहेत, जास्त काळ टिकत नाहीत. ॲग्रो प्रोड्यूस. इट नीड्स द प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी युज्ड थ्रू आउट द इयर. जर समजा आपण त्यांच्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केली तर मग मात्र अक्षरशः वर्षभर फळं आपण ही त्यांचा जो फळांची उपलब्धता ठेवू शकतो. Fruit processing includes various methods ranging from the storage in a cold storage to drying, salting, airtight packing, preparing muramba, evaporating, etc.
आता आपण थोडक्यात इथं पाहतोय पहा की फळांवरती प्रक्रिया करतो आपण, म्हणजे नेमकं काय करतो, कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते, त्याची नावं लक्षात ठेवा. ज्या पद्धती आहे त्यामध्ये स्टोरेज इन कोल्ड म्हणजे शीत कपाटांमध्ये यांची साठवणूक करणे, फ्रीजमध्ये ठेवणे पहिली पद्धत आहे. स्टोरेज टू ड्राईंग म्हणजे वाळवणे, सूर्यप्रकाशामध्ये वाळवणं किंवा ड्राय करणं आणि त्यांची साठवणूक करणं. त्यानंतर सॉल्टिंग म्हणजे खारवणं, आपण आवळा सुपारी म्हणतो ना, बऱ्याच वेळेला आवळ्याला मीठ लावून ते वाळवलं जातं किंवा साठवलं जातं. एअर टाईट पॅकिंग, एअर टाईट हवाबंद डबे त्याच्यामध्ये बंदिस्त करून ही फळं ठेवणं. त्यानंतर प्रिपेरिंग मुरंबा, मुरंबा तयार करणे. मी आता जसं लोणचं सांगितलं तसं साखरेचा उपयोग करून सुद्धा, गुळाचा उपयोग करून सुद्धा मुरंबा बनवला जातो. त्यानंतर इव्हॅपोरेटिंग म्हणजे त्यातला पाण्याचा अंश जो आहे तो गरम करून उडवून लावायचा किंवा घालवायचा आणि फळं टिकवायची या पद्धतीनं. मला वाटतं आजच्या टॉपिकला आजच्या तासामध्ये काय काय माहिती घेतली अगदी थोडक्यात बघूयात. आज आपण फर्टिलायझर्स बद्दल चर्चा केली. फर्टिलायझर त्याचे दोन प्रकार, ऑर्गॅनिक आणि बायो फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि केमिकल फर्टिलायझर्स. त्यानंतर इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, त्यांचे काय तोटे त्याबद्दल बोललो. ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर ॲपिकल्चर म्हणजे काय, कसं केलं जातं याबद्दल बोललो. त्यानंतर कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स, मेडिसिनल प्लांट्स बद्दल इंट्रोडक्शन आपण पाहिलं. आणि शेवटी फ्रूट प्रोसेसिंग हा पॉइंट आपण पाहिला. म्हणजे फळ उद्योग जो आहे किंवा फळावरती प्रक्रिया करणारा उद्योग याविषयीची माहिती घेतली. मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.